नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण ॲग्रिकल्चर ऑप्शनल्सचे आन्सर्स कसे लिहायचे ह्याच्यावरती थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर बरेच मुलांची अशी मागणी होती की सर एक व्हिडिओ बनवा जेणेकरून आम्हाला समजेल की ऑप्शनलचं आन्सर रायटिंग कसं करायला पाहिजे, काय करणं अपेक्षित आहे ह्याच्यामध्ये. पण आता ह्याच्यामध्ये एक थोडासा एक आपण म्हणू शकतो की एक प्रॉब्लेम असा येऊ शकतो की पूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप वेळ जाईल. इट मे टेक 1 hour और मोर दॅन 1 hour. सो 1 ते 1.5 तास हा व्हिडिओ आपल्याला बनवावा लागला असता. त्यासाठी मी काय केलेलं आहे की काही जे महत्वाचे मुद्दे आहेत ह्याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत की आन्सर रायटिंगमध्ये कोणकोणत्या गोष्टीवरती आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. तर ते छोटंसं एक आन्सर रायटिंग सेशन म्हणू शकतो आपण, त्याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. बाकीचे जे काही गोष्टी असतील ते क्लासरूममध्ये तुम्हाला डिस्कस केले जातील. क्लासरूममध्ये मी इच अँड एव्हरीथिंग म्हणजे जे काय खानाखुणा आहेत मेन्सच्या आन्सर रायटिंगचं त्याच्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच सगळ्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगेल. आन्सर रायटिंग कसं करणं अपेक्षित आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लासरूममध्ये बारकाईनं सांगण्याचा प्रयत्न करेल. पण इथं सध्याच्याला जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. तर बघूया आपण की आन्सर रायटिंग जे आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनलचं त्याच्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांच्या वरती आपल्याला लक्ष द्यायची गरज लागते. तर सुरुवातीला जर काय बघायला गेलं तर जेव्हा आपल्या समोर प्रश्नपत्रिका हातात येते किंवा जेव्हा आपण प्रश्न वाचतो तर बऱ्याच वेळेला असं होतं की प्रश्न वाचल्या वाचल्या आपण लिहायला चालू करतो. पण ऍक्च्युली इथं प्रॉब्लेम काय असतो की क्वेश्चनची डिमांड काय आहे हे आपल्याला लक्षात घेता येत नाहीये किंवा क्वेश्चन मध्ये काय नेमकं विचारले हे आपल्याला समजत नाही. पण तरी सुद्धा आपण काहीतरी लिहायला चालू करतो. आता हा प्रॉब्लेम आपला आपण म्हणू शकत नाही की आपल्याला प्रश्न समजलेला नाही आहे, पण आपण गडबडीमध्ये वाचल्यानंतर ऍक्च्युअली प्रश्नाची डिमांड हे समजून घेत नाही. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो असतो आन्सर रायटिंग मध्ये तो म्हणजे पहिल्यांदा क्वेश्चनची डिमांड काय आहे ती समजून घ्यायची. म्हणजे फर्स्ट पॉइंट शुड बी दॅट व्हॉट इज द डिमांड ऑफ द क्वेश्चन, म्हणजे क्वेश्चन मध्ये नेमकं काय विचारलंय ते समजून घ्या. बरेच वेळेला असं होतं की सिग्निफिकन्स विचारले आपण इम्पॅक्ट्स लिहितोय, किंवा आपल्याला ऍडव्हान्टेजेस विचारलेत आणि आपण कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टी लिहितोय, किंवा फॅक्टर्स विचारलेत अँड देन वी आर रायटिंग समथिंग प्रिन्सिपल से फॉर एक्झाम्पल. म्हणजे नेमकं काय विचारले हे पहिल्यांदा समजून घेणं अपेक्षित आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर आल्यानंतर एक प्रश्न 2 ते 3 वेळा नक्की वाचा. किती 2 ते 3 वेळा आपल्याला नक्की तो प्रश्न वाचायची गरज लागते. प्रश्न ऍक्च्युली समजून घ्या की काय नेमकं प्रश्नामध्ये विचारलेलं आहे, आयोगाने जे काही विचारलेलं आहे ते नेमकं काय विचारलेलं आहे. हे जेव्हा तुम्हाला समजतं तेव्हा तुम्ही ऍक्च्युली क्वेश्चनची डिमांड फुलफिल करायला तुम्ही क्वेश्चनची डिमांड फुलफिल करू शकता. जर काय तुम्हाला प्रश्न समजला नाही, तुम्ही कितीही सुंदर पॉइंट्स लिहा पण ते जर काय डिमांड ऑफ द क्वेश्चनच्या नुसार नसतील तर तुम्हाला मार्क मिळणार नाहीये. कारण का क्वेश्चन एक विचारलाय आणि तुम्ही आन्सर दुसरे लिहित आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं आपल्याला की क्वेश्चन पहिल्यांदा बघितल्या 2 ते 3 वेळा व्यवस्थित वाचणं अपेक्षित आहे. प्रश्नांमध्ये काय नेमकं विचारलंय ते बघून घ्या पहिल्यांदा, आणि नंतर काय करा की प्रश्न फोडा पहिल्यांदा. बरेच वेळेला असं होतं की एकाच प्रश्नामध्ये 2 ते 3 गोष्टी विचारलेल्या असतात किंवा 3 ते 4 गोष्टी विचारलेल्या असतात. से फॉर एक्झाम्पल आपण एखादा प्रश्न घेऊया की व्हॉट डू अंडरस्टँड बाय ऑर्गॅनिक फार्मिंग, व्हॉट आर द वी कॅन से प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग, व्हॉट आर इट्स ऍडव्हान्टेजेस अँड व्हॉट आर इट डिसएडव्हान्टेजेस. म्हणजे ह्या प्रश्नामध्ये 4 मुद्दे मांडलेले आहेत किंवा 4 प्रश्न विचारलेले आहेत की ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे नेमकं काय, ऑर्गॅनिक फार्मिंगचे प्रिन्सिपल्स कोणकोणते आहेत, ऑर्गॅनिक फार्मिंगचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस काय काय. म्हणजे हे 4 मुद्दे विचारलेले आहेत. तर जेव्हा तुम्ही प्रश्न फोडत असता तेव्हा लक्षात घ्या की किती पार्ट्स मध्ये प्रश्न विचारलेला आहे आणि त्या पार्ट्स नुसारच आपल्याला काय करणं अपेक्षित असतं, उत्तर लिहिणं अपेक्षित असतं. तर डिमांड समजली की त्याच्यानंतर आपल्याला आन्सर लिहायचा आहे. ठीक आहे, तर हा पहिला मुद्दा. सेकंड जो पॉइंट आहे तो म्हणजे स्ट्रक्चरिंग ऑफ द आन्सर. आता स्ट्रक्चरिंग ऑफ द आन्सर करत असताना काय करणं अपेक्षित आहे की जे काही तुमचा आन्सर आहे ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहायचं आहे, कसं लिहायचं आहे, हे खूप महत्वाचं असतं. तर ऍक्च्युली जेव्हा तुम्ही आन्सर लिहत असता तेव्हा आन्सर हे मुख्यतः 3 पार्ट्स मध्ये असलं पाहिजे. 3 पार्ट्स मध्ये. आता 3 पार्ट कोणकोणते महत्वाचे, म्हणजे पहिला जो पार्ट असणार आहे दॅट विल बी युअर इंट्रोडक्शन, सेकंड विल बी युअर बॉडी, आणि थर्ड विल बी युअर कन्क्लुजन. म्हणजे प्रत्येक आन्सर जे असणार आहे ह्या 3 सेक्शन्स मध्ये डिवाइड करणं अपेक्षित आहे आपल्याला. म्हणजे पहिल्यांदा इंट्रोडक्शन लिहायचं आहे,
आता इंट्रोडक्शन कसं लिहायचं, काय लिहायचं, अशी वेगवेगळी पद्धत आहेत. मग ते आपण क्लासरूममध्ये डिस्कस करूच. पण इंट्रोडक्शन जर काय चांगला असेल तर ऍक्च्युली एक्झामिनरवरती इम्पॅक्ट जो पडतो तो खूप चांगला पडतो. कारण प्रश्न वाचताना किंवा उत्तर वाचताना पहिल्यांदा एक्झामिनर तुमचं इंट्रोडक्शन वाचणार आहे आणि त्याचा जो इम्पॅक्ट असेल तो खूप चांगला असेल. त्यामुळे इंट्रोडक्शन हे खूप चांगल्या पद्धतीने करणं आपल्याला अपेक्षित आहे. त्यानंतर जी काय बॉडी आहे, बॉडी जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा एक अपेक्षित असतं की एक्झामिनरला कळणं अपेक्षित आहे की बाबा ह्याचं इंट्रोडक्शन जे आहे, इंट्रोडक्शन झाल्यानंतर ह्यानं बॉडीला सुरुवात केली. मग हे समजून सांगण्यासाठी आपण काय करतो, इंट्रोडक्शन झाल्या झाल्या क्वेश्चनची जी काय डिमांड आहे त्यानुसार एक हेडिंग देतो. से फॉर एक्झाम्पल मागाचा प्रश्न घेऊया, व्हॉट इज ऑर्गॅनिक फार्मिंग. इंट्रोडक्शन केलं ऑर्गॅनिक फार्मिंग बद्दल, आता तुम्हाला व्हॉट इज ऑर्गॅनिक फार्मिंग हे लिहायचं आहे. तर ते लिहायच्या अगोदर काय करा की ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणून ह्याच्यामध्ये एक हेडिंग टाकू शकतो, ऑर्गॅनिक फार्मिंग हे आपण हेडिंग टाकू शकतो याच्यामध्ये. आणि मग ह्याला एक बॉक्स बनवणं अपेक्षित आहे जेणेकरून एक्झामिनरला कळेल की आता ह्या विद्यार्थ्यांनी बॉडीला सुरुवात केलेली आहे. मग हे झालं तुमचं बॉडीची सुरुवात. पण आता ह्याच्यामध्ये सेकंड मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्ही बॉडी लिहित असता तेव्हा एक लक्षात घेणं अजून अपेक्षित आहे की क्वेश्चन मध्ये किती सब क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आता ऑर्गॅनिक फार्मिंगच्या क्वेश्चन मध्ये 4 सब क्वेश्चन्स होते, तर तुमच्या बॉडीमध्ये 4 सेक्शन दिसणं अपेक्षित आहे आणि प्रत्येक सेक्शन चालू करताना एक हेडिंग देऊन त्याला बॉक्स बनवणं अपेक्षित आहे. म्हणजे व्हॉट इज ऑर्गॅनिक फार्मिंग हा पहिला तुमची हेडिंग झाली. त्याच्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग हे येऊ शकतं, प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग ही सेकंड हेडिंग झाली. ह्याला सुद्धा तुम्हाला बॉक्स बनवायचा आहे. थर्ड काय होतं, ऍडव्हान्टेजेस ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. म्हणजे थर्ड जे काय तुमचं हेडिंग येईल ते ऍडव्हान्टेजेस ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग आणि फोर्थ असेल ते डिसएडव्हान्टेजेस येईल. म्हणजे ह्या पद्धतीमध्ये तुमची बॉडीची रचना असली पाहिजे, बॉडीचं डिव्हिजन झालं पाहिजे. आता बॉडीमध्ये ऍक्च्युली मेन कंटेंट हा तुमचा जो कंटेंट असणार आहे तो ऍक्च्युली बॉडीमध्ये असणार आहे. त्यामुळे हा जो पार्ट आहे तो खूप महत्वाचा असतो. त्याच्यासाठी तुम्हाला 80% फोकस हे तुमच्या बॉडीवरती करणं अपेक्षित आहे. सो 80% शुड बी ऑन द बॉडी. ठीक आहे. तर आता बॉडीमध्ये जेव्हा तुम्ही आन्सर्स लिहित असता, तुमचे पॉईंट लिहित असता, तेव्हा शक्यतो आपल्याला प्रयत्न करायचा आहे की तुमचे जे काही मुद्दे असणार आहेत किंवा पॉईंट्स असणार आहेत ते शक्यतो करून पॉईंट फॉर्मॅटमध्ये असतील किंवा बुलेट पॉईंट मध्ये लिहा किंवा 1, 2, 3 असे आकडे टाकून तुम्ही तुमचे मुद्दे लिहू शकता. आता ह्याचं कारण काय, आता बरेचशा विद्यार्थ्यांना काय असतं की पॅराग्राफ फॉर्म मध्ये उत्तर लिहायची सवय असते. पण आता याचा प्रॉब्लेम असा येतो की जेव्हा तुम्ही पॅराग्राफ फॉर्म मध्ये उत्तर लिहिता त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा येतो की तुमचे पॉईंट जे असतात ते खूप मोठे मोठे होतात आणि ह्याच्यामुळं तुमचं फक्त वर्ड लिमिट वाढत असतं, पण जे काही डायमेन्शन्स कव्हर करायची गरज लागते ते कव्हर जास्त होत नाहीत. जर काय तुमच्याकडे कंटेंट भरपूर आहे, भरपूर मुद्दे आहेत, तर पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहिल्यामुळे काय होतं की तुम्ही व्हेरियस डायमेन्शन्स कव्हर करू शकता तुमच्या आन्सरचं. त्यासाठी शक्यतो करून तुमचे जे काही आन्सर्स असणार आहे ते पॉईंट फॉर्मॅटमध्येच आले पाहिजेत. ठीक आहे. तर हा दुसरा मुद्दा. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही पॉइंट्स लिहिता, आता पॉइंट लिहिल्यानंतर काय करणं अपेक्षित आहे की कीवर्ड्सला अंडरलाईन करणं हे एक अपेक्षित आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि शेवटी तुमचं जे काही डिमांड ऑफ द क्वेश्चन आहे ती बॉडीमध्ये फुलफिल झाल्यानंतर तुम्हाला शेवटचा मुद्दा काय करायचा आहे ते म्हणजे कन्क्लुजन करायचं आहे. ते म्हणजे कन्क्लुजन. आता कन्क्लुजन मध्ये काय करणं अपेक्षित आहे की बरेच वेळेला आपण काय म्हणतो की बाबा कन्क्लुजन मध्ये शक्यतो समराईज करा पॉइंट्स. पण समराईज करणं म्हणजे काय काय करतो आपण की जे काही बॉडीमध्ये लिहिलंय तेच थोडक्यामध्ये आपण परत कन्क्लुजन मध्ये लिहितो, पण असं नाही करायचं. त्यासाठी काय करणं अपेक्षित आहे, कन्क्लुजन जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा कन्क्लुजन मध्ये काहीतरी गव्हर्नमेंटचे टार्गेट्स आहेत त्याला लिंक करणं अपेक्षित आहे तुम्हाला. से फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनिक फार्मिंग जे आहे, ऑर्गॅनिक फार्मिंगचं तुम्ही जेव्हा कन्क्लुजन करत असता तेव्हा तुम्ही वेगवेगळे गव्हर्नमेंटच्या टार्गेट्सला ते लिंक करू शकता. से फॉर एक्झाम्पल सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सला तुम्ही लिंक करू शकता किंवा डबलिंग ऑफ फार्मर्सला लिंक करू शकता. तर हे कशासाठी करायचं आहे की जेणेकरून तुमचं जे काही कन्क्लुजन आहे त्याचा फायदा म्हणजे त्या टॉपिकचा ऍक्च्युअली इम्प्लिकेशन कसं आहे किंवा त्याचं ऍप्लिकेशन कसं होणार आहे ऍक्च्युअल फील्डमध्ये हे तुम्ही त्याच्या थ्रू सांगू शकता.
त्यासाठी कन्क्लुजन सुद्धा तेवढंच महत्वाचं रोल प्ले करतो तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये. आता ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा की इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन केवढं असलं पाहिजे. तर लक्षात घ्या, इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन शक्यतो 20 ते 25 वर्ड्स मध्ये संपलं पाहिजे. जर काय क्वेश्चन तुमचा जास्त मार्कासाठी असेल, समजा 20 मार्कासाठी जर असेल, तर ते तुमचं इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन 30 ते 35 वर्ड्स पर्यंत तुम्ही स्ट्रेच करू शकता, पण त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रेच करणं अपेक्षित नाहीये. ठीक आहे, हा झाला सेकंड कंपोनेंट तुमच्या आन्सर रायटिंगचा. आता थर्ड जर कंपोनेंट तुम्ही बघितला तर तो आहे तुमचा प्रेझेंटेशन. आता प्रेझेंटेशन का महत्वाचं आहे बेसिकली, जेव्हा तुम्ही आन्सर्स बघता, तुम्ही स्वतः पण बघा की जेव्हा आपण आपले आन्सर्स बघतो तेव्हा आपल्याला स्वच्छ सुंदर अक्षरांमध्ये हस्ताक्षरामध्ये जर लिहिलं जर असेल तर ते बघायला छान वाटतं, आपण इम्प्रेस होतो, बरोबर आहे. तर प्रेझेंटेशन सुद्धा हा खूप मोठा रोल प्ले करतो तुमच्या मार्किंग सिस्टीम मध्ये. तर प्रेझेंटेशन मध्ये काय करणं अपेक्षित आहे, एकतर तुमचा जो काय पेपर असेल तो स्वच्छ ठेवणं अपेक्षित आहे, खाडाखोड न करणं जास्त. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की डायग्राम्स जिथं पाहिजेत तिथं डायग्राम्स ऍड करणं. सो वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग इज की डायग्राम्स असले पाहिजेत तुमच्या आन्सर्स मध्ये, किंवा फ्लोचार्ट्स असणं अपेक्षित आहे, किंवा मॅप्स असणं अपेक्षित आहे, किंवा माइंड मॅप्स असणं अपेक्षित आहे. म्हणजे हे प्रेझेंटेशनचा भाग काय आहे, तुमचे हे गोष्टी आहेत. महत्वाचे मुद्दे ज्याला असतात त्याला अंडरलाईन करणं किंवा हायलाईट करणं, जे काय तुमचे एक्झाम्पल्स असतील एक्झाम्पल्सला तुमच्या पॉईंटच्या खालच्या ओळीमध्ये लिहिणं, ह्या ज्या गोष्टी येतात ते प्रेझेंटेशन मध्ये येतात. आता ह्या सगळ्या गोष्टींचा यूज कसं करायचा हे आपण क्लासरूम मध्ये इन डिटेल बघणार आहोत. ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर शेवटी काय करायचं तुम्हाला की सगळ्यात महत्वाच्या गोष्टीवरती भर द्यायचा तो म्हणजे कंटेंट. आता तुम्हाला जे काही मार्क पडणार आहेत ते सगळ्यात जास्त मार्क तुम्हाला ह्या कंटेंट म्हणून पडणार आहेत. आता कंटेंट मध्ये काय करणं अपेक्षित आहे की तुमचे महत्वाचे मुद्दे पहिल्यांदा लिहिणं अपेक्षित आहे. जे काही क्वेश्चनचा डिमांड आहे, जेव्हा तुम्ही क्वेश्चनचा डिमांड बघता, क्वेश्चनची डिमांड समजून घेता, तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये काही पॉइंट्स जनरेट होतात. आणि जेव्हा ते पॉइंट जनरेट होतात तेव्हा एक करणं अपेक्षित आहे की महत्वाचे जे मुद्दे आहेत ते पहिल्यांदा लिहायचं. सी फॉर एक्झाम्पल की तुम्हाला एखाद्या टॉपिक बद्दल 8 पॉइंट्स माहित आहेत, ऑर्गॅनिक फार्मिंगचे प्रिन्सिपल्स तुम्हाला असतील किंवा ऍडव्हान्टेजेस जे आहेत, ऍडव्हान्टेजेस मध्ये तुम्हाला 10 ऍडव्हान्टेजेस माहित आहेत, पण सगळं लिहिणं अपेक्षित आहे का? नाही. का बरं? कारण तुम्हाला एकतर वेळेची कमतरता, सेकंड स्पेसची कमतरता. त्यामुळे जे काही 10 मुद्दे आहेत त्या 10 मुद्द्यांच्या पैकी 10 ऍडव्हान्टेजेसच्या पैकी सगळ्यात महत्वाचे जे काही ऍडव्हान्टेजेस आहेत ते पहिल्यांदा लिहा. सेकंडली ते एकदम स्पेसिफिक असणं अपेक्षित आहे. स्पेसिफिक पॉइंट्स शुड बी रिटन. काहीतरी वेग लिहिलंय ज्याच्यातून सरळ अर्थ कळत नाहीये खूप जास्त प्रमाणामध्ये, से फॉर एक्झाम्पल खूप जास्त प्रमाणामध्ये, वी कॅन से ऑन अ लार्ज स्केल इट इज व्हेरी हेल्पफुल. ऑन लार्ज स्केल म्हणजे काय, काहीतरी त्याला डाटा आला पाहिजे, फॅक्ट्स आले पाहिजेत, तर ते लिहिणं अपेक्षित आहे खूप जास्त प्रमाणामध्ये. ऑन अ लार्ज स्केल ऑर्गॅनिक फार्मिंग इज प्रॅक्टिस्ड इन इंडिया. सो व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय दिस बेसिक स्टेटमेंट? सो देअर शुड बी अ पर्सेंटेज और देअर शुड बी अ डाटा की किती मिलियन हेक्टर्स वरती किंवा किती हेक्टर्स वरती तुमचं ऑर्गॅनिक फार्मिंग प्रॅक्टिस केलं जातं इंडियामध्ये. हे खूप महत्वाचं आहे. किंवा प्रोडक्शन जे काही निघणार आहे, इट व्हेरी लेस प्रोडक्शन इज एक्सपेक्टेड फ्रॉम द ऑर्गॅनिक फार्मिंग, किंवा व्हॉट एव्हर द आउटपुट वी आर गेटिंग इट इज व्हेरी लेस. व्हेरी लेस म्हणजे नेमकं किती? व्हेरी स्पेसिफिक, टू बी स्पेसिफिक. किती स्पेसिफिक लिहिणं अपेक्षित आहे? कारण स्पेसिफिक का लिहिणं अपेक्षित आहे? कारण एक्झामिनरला हे कळेल की ह्याला ऍक्च्युली माहित आहे की बाबा खरंच ऑर्गॅनिक फार्मिंगमुळे तुमचं जे काय प्रोडक्शन आहे ते कमी येतं, किंवा किती एरियामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग प्रॅक्टिस केली जाते हे ऍक्च्युली विद्यार्थ्याला माहित आहे, हे त्याला समजतं. म्हणजे काय, जेणेकरून तुम्ही जे काही पॉइंट्स लिहिता त्याला व्हॅलिडेट करण्याचं काम कोण करतं? हे म्हणजे तुमचे फॅक्ट्स, डाटा आणि एक्झाम्पल्स. पॉइंट झाला की त्याला एक्झाम्पल्स टाका. शक्यतो प्रत्येक पॉइंट्सला, मुद्द्याला एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या पॉइंट्सची व्हॅलिडिटी होईल, किंवा जे काय तुमचं पॉइंट जो मांडलेला असतो तो ऍक्च्युली त्याला तुम्ही जस्टिफाय करण्यासाठी काहीतरी एक्झाम्पल्स देताय. इतकं जरी केलं तरी इट इज मोर दॅन सफिशियंट. ठीक आहे. सेकंड गोष्ट, ह्याच्यामध्ये काहीतरी रिपोर्टचा यूज करा.
खूप सारे रिपोर्ट्स असतात, कमिशन्स असतात, कमिटीज असतात, गव्हर्नमेंटचा डाटा असतो. ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये इन्क्लूड करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. पण हे जेव्हा करत असतात तर तुम्ही त्याच्यामध्ये ऍक्च्युली तुम्हाला जे काही पॉइंट तुमचे असणार आहेत ते ऍक्च्युली क्वेश्चनच्या डिमांडला लिंक करणं अपेक्षित आहे. क्वेश्चनची जी काही डिमांड असेल त्या डिमांड फुलफिल करण्यासाठी तुम्हाला ते जे काही पॉइंट्स आहेत ते पॉइंट त्या पद्धतीमध्ये मांडणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर हे जे 4 गोष्टी आहेत ह्या 4 गोष्टींवरती आपल्याला वर्क करायचं आहे. कशासाठी? आन्सर रायटिंगसाठी. आणि एक सांगतो, रोजच्या रोज ऍटलिस्ट एक आन्सर लिहा ऑप्शनलचा. तुम्हाला जर काय क्वेश्चन जर काय तुमच्याकडे नसतील तर पीवायक्यूज घ्या. पीवायक्यूज तुम्ही काय करा की ह्याची प्रॅक्टिस करा. एनी हाऊ आपण क्लासरूम मध्ये रोज एक तुम्हाला क्वेश्चन्स आपण देणार आहोत. त्या क्वेश्चनचं आपण डिस्कशन नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. बट ट्रस्ट मी, जोपर्यंत तुम्ही आन्सर रायटिंग लवकर चालू करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही की आन्सर रायटिंग कोणत्या पद्धतीमध्ये करायला पाहिजे, किंवा जे काही तुमचे चुका आहेत ते तुम्हाला समजणार नाहीत. ह्याच्यासाठी लवकरात लवकर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस चालू करा, जेणेकरून तुमची जी काही प्रगती आहे ती लवकर होईल. तुमच्या ज्या काही चुका आहेत ह्याच्यावरती ओव्हरकम करायला तुम्हाला टाइम मिळेल. नाहीतर वर्ड लिमिट जेव्हा तुम्ही स्टार्ट करणार तेव्हा तुम्हाला असं जाणवेल की आपलं वर्ड लिमिट एक्सेड होत आहे. तुम्हाला हे सुचणार नाही की नेमकं ह्याच्यामध्ये काय लिहायचं आहे, नेमकं इंट्रोडक्शन कसं करायचंय, नेमकं कन्क्लुजन कसं करायचंय, नेमकं डायग्राम कुठं टाकणं अपेक्षित आहे, किंवा पॉइंट्स कशा पद्धतीने मांडणं अपेक्षित आहे, किंवा त्याच्यामध्ये डाटा कुठं फिल करायचा आहे, ग्राफ्स कुठं काढायचे आहेत, चार्ट्स कुठं काढणं अपेक्षित आहे. ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी खूप वेळ लागणार आहे तुम्हाला. ऍटलिस्ट 2 ते 3 महिने तुम्ही रिगरस प्रॅक्टिस जेव्हा कराल रोज ऍटलिस्ट एक आन्सर लिहून, तेव्हा तुमचं आन्सर रायटिंग स्किल्स हे डेव्हलप होईल. सेकंडली, फक्त आन्सर लिहिणं अपेक्षित नाहीये. जे काही तुम्ही आन्सर लिहिणार आहात, गेट इट चेकड फ्रॉम समवन एल्स. म्हणजे ज्याला अनुभव आहे मेन्स दिलेल्याचा, त्या माणसाकडून ऍक्च्युली आन्सर चेक करून घेणं अपेक्षित आहे, जेणेकरून तो तुम्हाला सांगेल की नेमकं ह्याच्यामध्ये तुमचं काय चुकलंय. ऍक्च्युली तुम्ही उत्तर बरोबर लिहिले की नाही ह्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये काय चुका आहेत हे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. कारण का तुमच्यात जर काही चुका जास्त असतील तर तुम्हाला ओव्हरकम करता येतील आणि चांगले आन्सर लिहिता येतील. आणि जर काही तुमच्या आन्सरमध्ये चुकाच नसतील देन यू आर ग्रेट, नॉट एन इश्यू. बट एमपीएससी असू दे किंवा युपीएससी असू दे, तुमच्या ह्या चुका नेहमी असणारच आहात. जरी तुम्ही मेन्स उद्या जाऊन लिहिणार असाल तरी सुद्धा तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये काहीतरी इम्प्रुव्हमेंटला वाव असतो. ठीक आहे. तर लवकरात लवकर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस चालू करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की ऍक्च्युअल आन्सर रायटिंग काय असतं आणि जे काय आर्ट आहे आन्सर रायटिंगचं ते तुम्ही लवकरात लवकर शिकून घ्या. ओके, थँक्यू.